नमस्कार. सो गाईज, आपल्याला माहित आहे का पुणे मेट्रोमध्ये सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनचं नामकरण करण्यात आलेलं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आता काल काय झालं, वनाज मेट्रो स्टेशनला तिकीट काढण्यासाठी मी काउंटरला थांबलो होतो. तर माझ्या समोर एक वयस्कर आजोबा होते आणि ते फोनवरती बोलत होते स्वतःच्या बायकोसोबत. तर बायकोला ते म्हणत होते की मी आता सिव्हिल कोर्टला उतरणार आहे, त्यासाठी तिकीट घेत आहे काउंटरवरनं. मग त्या आजोबांना मी सांगितलं, आजोबा पुढच्या टाइम पासून त्या मेट्रो स्टेशनला सिव्हिल कोर्ट नका म्हणू. तर ते मला विचारतात, अरे वेड्या, सिव्हिल कोर्ट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, तुझं घर? मग त्यांना मी उत्तर दिलं, पुढच्या टाइम पासून सिव्हिल कोर्टच्या ऐवजी त्या मेट्रो स्टेशनला जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन किंवा इंग्रजीमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन असं बोला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी तिकीट काउंटरला पण सिव्हिल कोर्ट नाही सांगितलं, पण सांगितलं एक जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन तिकीट द्या. मग ते बदल झालं. मग त्यांनी मला एक प्रश्न केला की सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनचं नाव का चेंज केलं. मग त्यांना उत्तर दिलं की त्या एरियामध्ये फक्त सिव्हिल कोर्ट ही एक इमारत नाही, तिकडे बाकीचे पण कोर्ट आहे आणि तिकडे जे लॉयर लोक असतात त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्यांनी एक सजेशन दिलं की त्या मेट्रो स्टेशनचं नाव चेंज करायला पाहिजे आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन असं ठेवायला पाहिजे. म्हणून पुणे मेट्रोनी ती डिमांड ऍक्सेप्ट केली आणि त्या मेट्रो स्टेशनचं नाव आता चेंज केलेलं आहे. मग त्या आजोबांनी मला आणखीन एक प्रश्न विचारला आणि मी मनात विचार केलं की अरे बापरे, हे जे आजोबा आहे किती प्रश्न विचारतात, पण आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे कारण हे इम्पॉर्टंट आहे. मग त्यांनी मला प्रश्न विचारला की आता सध्या स्टेशनमध्ये किंवा ट्रेनच्या आत पण आपल्याला सिव्हिल कोर्ट हे नाव दिसतं, तर हे कसं? मग मी त्यांना उत्तर दिलं की हे जे निर्णय आहे ते रिसेंटली घेतलेला आहे आणि ह्याला इम्प्लिमेंट करायला थोडंसं टाइम लागेल, पण थोड्याच दिवसमध्ये लवकरात लवकर हे इम्प्लिमेंट करण्यात येणार आहे. तर जर का तुम्ही आता बघितलं असेल, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या कॉमन कॉन्कोर्स एरियामध्ये मेट्रो मॅप वरती हे नाव चेंज करण्यात आलेलं आहे. तिकडे आता सिव्हिल कोर्ट नव्हे पण डिस्ट्रिक्ट कोर्ट असं लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही जाऊन बघा. मग त्या आजोबांनी मला एक शेवटचा प्रश्न विचारला आणि ते म्हणजे आणखीन किती मेट्रो स्टेशनची नावे चेंज होऊ शकतात. मग मी त्यांना उत्तर दिलं, पुढच्या काळामध्ये आणखीन 5 मेट्रो स्टेशनची नावे चेंज होण्याची शक्यता आहे. आणि ती कोणती? तर ते आहे पहिलं तर बुधवारपेठ मेट्रो स्टेशन, त्यानंतर शिवाजीनगर मेट्रो स्टेशन, त्यानंतर भोसरी मेट्रो स्टेशन, त्यानंतर मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन आणि शेवटचा मेट्रो स्टेशन म्हणजे आयडियल कॉलनी मेट्रो स्टेशन. तर ह्या मेट्रो स्टेशनची नावे चेंज होण्याची शक्यता आहे पुढच्या काळामध्ये. बघू ते कधी होते, पण सध्यासाठी सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनचं नाव चेंज झालेलं आहे आणि नवीन नाव आहे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन. तर ह्याची नोंद घ्यावी प्रत्येक कम्युटरनी. आणि हो, जर का तुम्ही एक रेग्युलर पुणे मेट्रो प्रवासी आहात तर माझी एक विनंती आहे, आता पुढच्या काळामध्ये सिव्हिल कोर्टला खूप कन्फ्युजन होणार आहे कारण लोकांना त्या मेट्रो स्टेशनचं नाव सिव्हिल कोर्ट आहे असं माहिती आहे सध्या, पण आता ते डिस्ट्रिक्ट कोर्ट झालेलं आहे आणि ही गोष्ट लोकांना माहीत नसेल. तर पुढच्या काळामध्ये जर का तुमच्या समोर हे कन्फ्युजन दिसत असेल तर कृपया करून त्या कन्फ्युजनला दूर करा. त्यांना हे सांगा की ह्या मेट्रो स्टेशनचं नाव आता चेंज करण्यात आलेलं आहे, बदलण्यात आलेलं आहे. आणि हो, खूप लोक मला हे प्रश्न विचारत आहे की हिंजवडी मेट्रोचं अपडेट कधी येणार आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, लवकरात लवकर ते अपडेट येणार आहे. काय झालंय, सध्या पाऊस सुरू आहे आणि पाऊसमध्ये शूटिंग करणं हे खूपच अवघड आहे स्कूटरवरती, म्हणून मी ते शूट करत नाहीये. पण लवकरात लवकर ते अपडेट पण येणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा. तर चला, आता जर का तुम्हाला हा अपडेट आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कंटेंट आवडत असेल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या टाइममध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.